मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट. कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी शक्य. दस्त नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. काल पुण्यात एबीव्हीपीच्या कार्यालयाची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. माओवादी मल्लोजुला वेणुगोपाळ राव उर्फ सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण. भूपतीचं 60 सहकाऱ्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. भिवंडीत गरीब आणि आदिवासींचं धर्मांतर प्रकरणी अमेरिकन नागरिक आरोपी जेम्स लिओमार्ड अटकेत. त्याच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार. नाशिकच्या पंचवटीत भर दिवसा थरार. दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांचा युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला. अलिबागच्या कणकेश्वर मंदिरात तरुण आणि तरुणीत वाद. दुसऱ्याशी बोलल्याच्या संशयावरून प्रेयसीवर हातोड्यानं हल्ला. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी. सातारा तालुक्यात सासपडे गावात 13 वर्षीय शाळकरी मुलीची निर्घृण हत्या. डोक्यात लोखंडी वस्तूनं घाव घालून तिची राहत्या घरात हत्या करण्यात आली. पुण्यात मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलच्या कारची 6 वाहनांना धडक. अपघातात अनेक जण गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या निमगावात मागील 10 वर्षांपासून रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ. गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे गावच्या वेशीवरील स्मशानभूमी पाण्याखाली असल्यानं रस्त्यावर करावे लागतात अंत्यसंस्कार. तळोजा परिसरात भटक्या कुत्र्यांचा 5 जणांना चावा. घटनेत 2 मुलं गंभीर जखमी. 3 वर्षीय मुलाच्या नाक आणि ओठाला गंभीर इजा. एनडीएमधील जागा वाटपावर नितीश कुमार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. जेडीयू कोट्यातील 9 जागांच्या वाटपावर नितीश कुमार नाराज असल्याची माहिती. अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबाराचे फोटो समोर. तर दुसरीकडे श्रीराम मंदिरात भगवा ध्वज फडकवण्याची ऐतिहासिक तयारी सुरू. आता भाविक केवळ भगवान रामाचंच नव्हे तर राम दरबाराचंही दर्शन घेऊ शकणार. इस्रायल आणि हमासमध्ये जवळजवळ 2 वर्ष चाललेलं प्रदीर्घ युद्ध आता संपलं. दोन्ही बाजूंनी पोलिसांची सुटका करायला सुरुवात. त्यामुळे गाझापट्टीपासून तेल अवीवपर्यंत रस्त्यांवर आपल्या लोकांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर. आणि या बातम्यांसोबत